आज आमचा नॉर्थ गोव्यामधला 4था दिवस होता. आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये चेकआउट केलं आणि साऊथ गोव्यामध्ये चेक इन केलं. कारण नॉर्थ टू साऊथ जाण्यासाठी खूप वेळ लागतो आणि ट्रॅव्हलिंगसाठी पण इझी नाही आहे. खूप मोठा डिस्टन्स पार करावा लागतो. त्यानंतर आम्ही ठरवलं की कोला बीचला जायचं. कोला बीच हा साऊथ गोव्यामधला कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखला जाणारा हा बीच आहे आणि या बीचवर खूप साऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात. त्यामधली टुरिस्टची फेमस स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे कायाकिंग आणि ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी खूप सारे टुरिस्ट आणि फॉरेनर्स इकडे व्हिजिट करतात. सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा, उंच उंच नारळाची झाडं, सोनेरी रंगाचा वाळूचा रस्ता, 2 गोड्या पाण्याची सरोवरं या बीचचं वैशिष्ट्य आहे. आणि या बीचला आणि सरोवरला जोडणारा सुंदर वाळूचा रस्ता आहे. 2 डोंगर कड्यामध्ये वसलेला हा बीच आहे. रस्ता खूप खराब आहे. इकडे येण्यासाठी तुम्ही लवकर या आणि कायाकिंग ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. तिकीटसाठी बार्गेनिंग करायला विसरू नका. सनसेट खूप सुंदर असतो इकडचा. इकडे राहण्यासाठी केनची कॉटेजेस पण तुम्हाला भेटतील. जास्त कॅफे नाही आहेत इकडे, जास्त गर्दी नाही आहे. फॉरेनरचं फेवरेट प्लेस आहे. सुंदर आणि शांत प्लेस आहे. विजिट करायला विसरू नका जर तुम्ही साऊथ गोवा फिरणार असाल तर. दॅट्स इट फॉर द डे. भेटूयात नेक्स्ट गोवा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.